नवग्रह पीडा निवारण यंत्र हे एक यंत्र श्री देवेंद्रनाथांनी दिलेलं हे यंत्र हे ग्रहांच्या पीडा नष्ट करण्याकरता आहे. तुम्हाला कोणताही ग्रह अनुकूल नसला तरी त्याचे अनुकूल नसला तरी त्याचे चांगलेच परिणाम तुम्हाला होतील. म्हणजे त्यांची जे अनिष्टता आहे ती अनिष्टता नष्ट होईल. आणि हे यंत्र बनवून आणि हे उजव्या दंडामध्ये धारण करायचं असतं, पण त्याला चांदीच्या एका पेटीमध्ये टाकून बंद करायचं असतं. परंतु या यंत्राचं वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त रामनवमीच्या दिवशी आणि त्यातल्या त्यात फक्त रविवारी येणाऱ्या रामनवमीच्या दिवशी हे यंत्र तयार करायचं असतं. तेही रामाच्या जन्माच्या अर्धा तास आधी त्याची सुरुवात करायची आणि राम जन्मानंतर अर्धा तासपर्यंत हे 1-2 काय करता येतील ते करायचे. परंतु हे यंत्र काढणंसुद्धा इतकं अवघड आहे की ते एका पेटीत बसणे इतकं, म्हणजे तुम्हाला 1 इंच बाय 1 इंचच्या भोजपत्रावर हे यंत्र काढायचं आहे. हे यंत्र अष्टगंधाच्या शाईनं आणि लेखणी म्हणून आपली उदबत्तीची मागची काडी असती ना, ती काडी घ्यायची, तिला बारीक टोक करून, आणि जे अष्टगंध आहे हा अष्टगंध हा भगव्या रंगाचा पाहिजे. आता सुधारित तो पिवळ्या रंगाचा अष्टगंध नाही चालणार, फक्त भगव्या रंगाचा, म्हणजे ते ठसठशीत उठून दिसतं आणि असं त्याच्यावर काढायचं. परंतु हे यंत्र एवढं काढता येत नाही. इतक्या 1 इंच बाय 1 इंचच्या जागेत काढता येत नाही. आणि त्याकरता तुम्हाला कमीत कमी 8 दिवस कागदावर हे यंत्र काढण्याची प्रॅक्टिस करायची. छोट्यात छोटं यंत्र काढण्याकरता एक तुम्हाला किल्ली देतो मी, की त्या यंत्राची सुरुवात डोळ्यापासून करायची आणि मग ते यंत्र बारीकात बारीक करता येतं. असं केल्यानंतर ते यंत्र तुम्ही दंडामध्ये पेटीत टाकून आणि त्या पेटीचं झाकण जे आहे तर ते झाकण त्याला फेविक्विक लावून पक्क लावून बसवू शकता. आणि त्याला दोन्ही साईडनं 2-2 कोंडे पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते दंडामध्ये बांधता येतो. उजव्या हाताच्या दंडामध्ये ते धारण करायचं असतं. आणि असं सगळं केल्यानंतर मग तुम्हाला कोणताही ग्रह प्रतिकूल असेल तर त्याचे प्रतिकूल परिणाम होणार नाहीत. हे सर्व साधकांनी लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे यात दिलेल्या आहुती वगैरे दिल्या, पण ज्यांना अग्निदीक्षा आहे किंवा अग्नीची साधना त्यांनी सिद्ध केलेली आहे तर अशाच लोकांनी ते करावे. नसता फक्त यंत्र तयार करावं. आहुती दिल्या तर त्याच्या 21 आहुती द्याव्या लागतात आणि ह्या 21 आहुत्या नेहमी आपल्या पूजेमध्ये दिल्या तर मग तुम्हाला त्याचे फल मिळतात.
तरी सगळं साधकांनी हे लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे त्याची करावं. आदेश आदेश.